औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या उपळी गावात सध्या वानर सेनेनं धुमाकूळ घातलाय। या वानर सेनेच्या मरकट लिलांमुळे उपळी गावातील नागरिकांचं मात्र जगणं अवघड झालंय। पाहूयात हा रिपोर्ट। औरंगाबाद मधल्या सिल्लोड तालुक्यातल्या उपळी गावात वानर सेनेनं उच्छाद मांडलाय। वानरांच्या या फौजेनं अक्षरशः नाकीनं वाढलेत। गेल्या काही दिवसांपासून 200 ते 300 वानरांनी इथं गावात मुक्काम ठोकलाय। एका घरावरून दुसऱ्या घरावर, पत्र्यांच्या घरावर दान दान उड्या मारत वानरांचा मुक्त संचार सुरू आहे। लहान मुलं आणि महिलांना घराबाहेर पडणं तर यामुळे मुश्किलच झालंय। गावकऱ्यांनी अनेक शकला लढवून वानरांना गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला खरा, पण या वानर सेनेच्या मरकटलीला काही थांबण्याचं नावच घेत नाहीयेत। कुठे गाड्या उभ्या असल्या, गाड्या पाडतात, कोणाचं धाब्यावरती काही वाळू घातलेलं असलं, धान्य वगैरे काही, कोणाचं दळण वगैरे काही, त्याच्यात ते नासधूस करतात। लहान मुलं बाहेर आले त्याच्या अंगावर वानेर धावत्या, म्हणजे आम्हाला दारी निघाता येस नाही लगी। लहान मुलं दारी खेळत्या, ते धावून येत्या, भाकरी उचलत्या दुड्यातली। घराबाहेर ठेवलेल्या वस्तू आणि धान्याची वानरांकडून नासाडी होते। वानरांच्या धुमाकूळामुळे अख्खं गाव हैराण झालंय। या वानरांच्या तावडीतून आता गावाची सुटका करावी अशी मागणी सध्या गावकरी करतायत। गावात उठल्याबरोबर त्यांच्यामुळे खूप महिलांना, लहान मुलांना पत्र वगैरे त्याच्यात खूप मोठा त्रास होत आहे। त्याच्यापासून काही संरक्षण मिळावं अशी आमच्या गावकऱ्यांची वतीने इच्छा आहे। वानरांनी ठाण मांडलेल्या या गावाला वानरमुक्त कसं करायचं असा प्रश्न वनविभागासमोर उभा राहिलाय। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।